किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे आपला दहीवडा। इतका टेम्पटिंग दिसत आहे ना की बघून खाण्याचा मोह आवरत नाहीये। आता टेस्ट करून बघते। तुम्ही कधी असा दहीवडा घरी ट्राय केलात का? नाही ना? चला मग रेसिपी बघा आणि लगेच ट्राय करा। हॅलो गाईज, इथे मी मुगाची आणि उडदाची डाळ मिक्स घेतलेली आहे। तुम्ही फक्त उडदाच्या डाळीपासूनही बनवू शकता। मी ही डाळ 6 ते 7 तास भिजत घातली होती, त्यानंतर मग मी ही वाटून घेतली आहे। आता त्यामध्ये थोडेसे मीठ घालूया आणि हे छान फेटून घेऊया। अगदी मिश्रण हलकं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। हे बघा, छान मिश्रण असं फ्लफी तयार झालेलं आहे। आपण पाण्यात टाकून चेक करून बघूया। हे बघा, हे असं पाण्यावरती तरंगलं ना की समजायचं की आपलं मिश्रण छान फेटून तयार झालेलं आहे। आता आपण वडे तळून घेऊया। तेल गरम झालं आहे, वडे सोडून घेऊया। वडे बघा किती हलके असे झालेले आहे। मस्त पटकन होणारी डिश आहे। तुम्ही बघू शकता किती छान असे आपले वडे तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। बघा, सर्व वडे आपण असे तळून घेतलेले आहेत। आता आपण ते थंड पाण्यामध्ये टाकूया। अर्धा तास छान वडे आपण असेच पाण्यात ठेवूया। आपले वडे छान पाण्यामध्ये मुरतायत, तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं दही तयार करून घेऊया। दही फेटून घेऊया। प्लेन असं दही फेटून घ्यायचं आहे। दह्यामध्ये आता 1 चमचा आपण पिठी साखर घालूया, थोडेसे काळे मीठ घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ। थंडगार असं फेटलेलं दही आपलं तयार आहे। वडे बघा छान असे आपले मुरले आहेत। आता ह्यामधील पाणी आपण पिळून घेऊया। सर्व वडे आपण असे आता पिळून घेऊया। मी पुदिन्याची हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे। खजूर आणि चिंचेची चटणी तयार करून घेतलेली आहे। गाईज, मी ह्या चटण्यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले नाहीत, कारण त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी ही व्हिडिओ स्किप केलेले आहे। वडे आतून किती जाळीदार झालेले आहेत हे मी तुम्हाला तोडून दाखवते। किती छान अशी आता आपण प्लेटिंग तयार करूया। सर्वात आधी आपण दही टाकून घेऊया। त्यावरती आपण वडे ठेवून घेऊया। वरतून त्यावर आपण दही टाकून घेऊया। पुन्हा त्यावरती लाल तिखट घालूया। अशी जिरा पावडर स्प्रिंकल करूया। त्यावरती मस्त पैकी आता आपण ही ग्रीन चटणी टाकून घेऊ। आपण खजूर चिंचेची चटणी घालूया। थोडीशी सेव घालूया। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नसेल तर स्किप करू शकता। वरतून थोडे डाळिंबाचे दाणे ठेवूया। 10 मिनिटात झटपट तयार होणारे दहीवडे तयार आहेत। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।